काजळ लहान मुलांना लावावं की न लावावं हा नेहमी प्रश्न पडतो, पण तुम्हाला माहिती आहे का याचं उत्तर आचार्य वाग्भटांनी एवढ्या हजारो वर्षांपूर्वीच देऊन ठेवलेलं आहे. चक्षुष तेजोमयम तस्य विशेषात श्लेष्मणयो भयम योजेत सप्तरात्रे स्मा श्रावणार्थे रसांजनम. नुसतं काजळच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीची अंजनं कधी कधी 7 दिवसातून कधी कधी रोज लावण्यासारखी अशी ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांचं आरोग्य तर उत्तम राहतं, दृष्टीही सुंदर होते आणि दृष्टही लागत नाही. जुन्या लोकांच्या परिभाषेमध्ये काजळ का लावलं जातं तर त्याची दृष्ट पण काढली जाते. दृष्ट लागू नये म्हणून पण ते काळा ठिपका डोळ्यांच्या बाजूला किंवा इकडे मानेच्या बाजूला लावला जातो. आजकाल हे लावताना फक्त डॉक्टर का नाही म्हणतायत त्याचं तुम्ही महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. आजकालच्या स्त्रियांना नख मोठी असतात आणि मोठ्या नखाने ते जेव्हा काजळ लावण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी बाळाच्या डोळ्याला इजा होऊ शकते आणि म्हणून नख वाढवून त्याने काजळ लावू नये. काजळ लावायचंच असेल तर या सगळ्या सेफ्टी प्रिकॉशन्स लक्षात घेऊन काजळ लावलं पाहिजे.